संस्कृत भाषेत 52 वर्ण आहेत आणि त्यातच 20 व त्यातील सदिच्छक्ती चित्तशक्ती यासंबंधी सर्व ज्ञान व विज्ञान सूक्ष्म रूपाने बीजरूपाने साठवलेले आहे. स्कंद पुराणाच्या कुमारिका खंडातील 3ऱ्या अध्यायातील एक गोष्ट आहे ती अशी आहे. मिथिला नगरीत कौस्तुभ नावाचा अतिगाढा पंडित होता, पण त्याचा मुलगा मात्र पक्का मठ्ठ असा वडिलांना व इतरांनाही वाटे. त्यावेळच्या पद्धतीप्रमाणे विद्याभ्यासात तो मुलगा मुळीच लक्ष घालिना. त्यामुळे त्याच्या वडिलांना अति वाईट वाटून दुःख होई. त्याला शिकविण्याचे प्रयत्न करताना एकदा त्याचे वडील त्यांना म्हणाले, "बाळ, मी सांगतो ते तू शिकत का नाहीस?" त्यावर मुलगा उत्तरला, "बाबा, जे शिकवायचे ते केव्हा शिकलो, त्यामुळे काही शिकवायचे उरलेच नाही." "बाबा, हे कसे तो ते सांगतो ऐका." "बाबा, मला आरंभी 52 वर्ण आणि मात्रका शिकविल्यात. त्यात सर्वच ज्ञान आहे. त्याच्या बाहेर कोणते ज्ञान आहे ते सांगा." यावर कौस्तुभाने मुलाच्या वडिलांनी मोठ्या आनंदाने व कुतूहलाने विचारले, "ते कसे काय?" त्यावर मुलगा म्हणाला, "बाबा ऐका. ओम हे विश्वाचे पहिले स्फुरण, 52 वर्णातील पहिली मात्रका म्हणजे वर्ण ओम. ओम हे परब्रह्माचे प्रतीक. त्याच्या लहरीने अखिल विश्व संपृक्तपणे भरलेले आहे. त्यातूनच सर्व ब्रह्म व्यक्त झाले. त्यानंतर त्यात अ, आ, ई इत्यादी 14 स्वर आहेत. ते स्वरमध्ये 14 मनू होत. क ते ह पर्यंतची 33 अक्षरे म्हणजे 33 देवता. त्या अशा क ते ठ 12 आदित्य, द ते ब हे पर्यंत 11 रुद्र, ब से श हे 8 वसु, स व ह ही 2 अक्षरे म्हणजे 2 अश्विनी कुमार. देहाती 33 मनके म्हणजे 33 देव आहेत. आणि अनुस्वार, विसर्ग, जीवामूलीय व उपाधमानीय 4 अक्षरे ही 4 जीवकोटीतील जीव. बाबा, आणखी ऐका. कोणत्याही कोटीतील जीव कोणत्याही एका मन्वंतरात 33 प्रकारच्या देवतांच्या चिंतनाने ओंकार रूप म्हणजेच परब्रह्म होऊ शकतो. म्हणून बाबा, आता सांगा, कोणते ज्ञान शिकावयाचे राहिले आहे?" कौस्तुभ आश्चर्यचकित झाला. "हे सांगायलाच नको. वरील उत्तरात विश्वाचे संपूर्ण ज्ञान मायक्रोफिल्मच्या रूपाने ध्वनित केलेले नाही का? आधुनिक नवविज्ञानाची मजल कोठपर्यंत आहे हे तुम्हीच विचार करा." धन्यवाद.